शस्त्र परवाना मागणी अर्जाची 15,000कडे वाटचाल। मोहम्मद पैगंबराच्या विचारांचा वारसा म्हणजेच भयमुक्त नशामुक्त अभियान। भयमुक्त नशामुक्त अभियानमध्ये सुशिक्षित होतकरू तरुणांचा ओढा। ठिणगी वणव्यामध्ये रूपांतरित होण्यापूर्वी प्रशासनाने आश्वासक कारवाई करणे गरजेचे आहे। मुस्लिम समाजातून अभियानाबद्दल समाधान व्यक्त तर प्रशासनाविरोधात तीव्र खदखद। मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांचा वारसा म्हणजे भयमुक्त नशामुक्त अभियान असल्याची भावना आज सांगली मिरजेतील मुस्लिम समाज बांधवांनी व्यक्त केली। भयमुक्त नशामुक्त अभियानाच्या माध्यमातून सातत्याने 12 दिवस जनजागृती केली जात आहे। सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये नशा गुन्हेगारीने आपले जाळे बळकट केल्याचे चित्र आहे। सामान्य कष्टकरी होतकरू तरुण महिला प्रामाणिक माणसांच्या मध्ये सध्या असुरक्षिततेचं वातावरण निश्चितच आहे। अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला जागे करण्यासाठी जिल्ह्यातील विदारक वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी प्रतिकात्मक स्वरूपाचे आंदोलन म्हणून शस्त्र परवाना मागणी अर्ज भयमुक्त नशामुक्त अभियानाच्या माध्यमातून स्वीकारत आहोत। अल्पावधीतच तब्बल 15,000 अर्ज सुज्ञ जागृत नागरिकांनी भरून प्रशासनाविरोधातील खदखद आणि तीव्र संताप व्यक्त केला आहे। नुकतेच संकष्टी चतुर्थी निमित्त हिंदू बंधू भगिनींनी या अभियानाची गरज आणि महत्त्व ओळखून हजारो शस्त्र परवाना मागणी अर्ज भरीत दिखावगिरी करणाऱ्या प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। आज सांगली मिरजेतील मुस्लिम समाज बांधवांनी या समाज उपयोगी अभियानामध्ये अत्यंत तळमळीने सहभाग नोंदवीत हजारो अर्ज भरले। यामध्ये फौजदार मोहल्ला नवीन मस्जिदचे माननीय करीम मेस्त्री, माननीय अमन पठाण, माननीय अकबर शेख, माननीय गौस नदाब, माननीय नूर मोहम्मद जमादार, माननीय सागर कोळेकर, त्याचबरोबर आक्सा मस्जिद संजय नगरचे माननीय वसीम बलबन, माननीय इर्शाद पखाली, माननीय जाफर शेख आणि मिरज शहरातील शाही अली रजा मस्जिद दर्गा परिसरातून उत्स्फूर्त सहभाग अनुभवण्यात आला। या ठिकाणचे नियोजन माननीय निसार मुश्रीफ, माननीय हाफिज शाहबाज, माननीय हुसेन मुल्ला, माननीय फिरोज शेख, माननीय इकबाल मनेर, माननीय डॉक्टर जावेद ताराळेकर, माननीय अफजल शेख, माननीय मोहम्मद जमादार, माननीय डॉक्टर नईम मनेर यांच्यासह सर्व ट्रस्टी उपस्थित होते। एकूणच या अभियानाची व्याप्ती पाहता सर्व धर्मीय आणि सर्व कर्मीय अर्थात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शिक्षक, डॉक्टर, सरकारी नोकर, महिला, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, विद्यार्थी इत्यादी स्वयंस्फूर्तीने सहभागी होताना दिसत आहेत। जनचळवळ अधिक बळकट होताना दिसते आहे। ठिणगी आता वणव्याचे रूप घेताना दिसते आहे। प्रशासनाने भयमुक्त नशामुक्त सांगली जिल्ह्यासाठी वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे। आज या ठिकाणी भयभीत आणि नशामुक्तीपासून थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेचं संरक्षण रक्षण झालं पाहिजे असा ध्येय उद्देश ठेवून सांगली जिल्ह्यामध्ये या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सतीश साखळेकर असतील, वळीवडे असतील, तेंगळे साहेब असतील, आमचे तानाजी सावंत असतील, आमचे सगळे पदाधिकारी, आमचे काटकर साहेब, स्वर्गीय अप्पासाहेब काटकरांचे सुपुत्र हे खंडभागात जन्माला आल्यामुळे ह्या लोकांचा आमचा कायम आमच्या समाजाची कायम संवाद आहे। आणि आज सांगली शहर हा विघ्नहर्त्या गजाननाच्या पवित्र नगरी असणारा शहर, या शहरामध्ये राजा चिंतामणराव पटवर्धनांनी मुस्लिम बांधवांना जामा मशीद बांधून पटेल चौकात दिली आणि तिथं प्रमुख सूत्रधार म्हणून फौजदारांच्या ताब्यात ती मशीद दिली आणि त्या फौजदारांची ती मशीद पहिली, दुसरी आजची, तिसरी ही आज त्या राजा चिंतामणरावांच्या आणि आमच्या संस्थानिकांच्या काळातल्या ह्या मशिदी आज इथे हिंदुत्व व्याख्याचं प्रतीक म्हणून सांगली शहरामध्ये गुन्हेगारांना नांदत असताना काळाकुट अंधार निर्माण व्हायला लागलंय। सत्ता आणि संपत्तीच्या जोरावरती प्रशासनाकडेही लक्ष राहिलेलं नाही सत्ताधाऱ्यांचा आणि आज सर्वसामान्य लोकांकडे लक्ष राहिलेलं नाही। रस्त्यानं जाणाऱ्या माता भगिनी रस्त्यानं अचानक एखाद्या गुंडाचा हल्ला होतोय, चेन स्कॅनिंगचा प्रकार घडतोय आणि त्याच्यामध्ये ती हंबरडा फोडते, रडते आणि किंकाळ्या फोडून सांगते मला वाचवा, मला वाचवा। हा मारुती रोडवरचा प्रकार आहे, हा हार्बेट रोडवरचा प्रकार आहे, हा खंडभागातल्या नळ भागावरती असणाऱ्या बटल मार्केटजवळचा प्रकार आहे। ही गुंडगिरी, ही लूटमार थांबणार का नाही थांबणार? कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवणारे असणारे खाकीची वर्दीची शान ठेवणारे पोलीस अधिकाऱ्यापासून सर्व लोकांना हा आव्हान निर्माण झालेलं आहे की आपण याच्यावरती शिस्त आपण काटेकोरपणानं पालन करणार असतो नाही। काय पद्धत निर्माण झाली? आज बुरख्यामध्ये जाणाऱ्या माता भगिनीची छेडछाड केली जाते, दारू सरेआम विक्री चाललेली आहे,
नशाबंदीच्या गोळ्या आणि ड्रग्सचे असणारे ते इंजेक्शन चौकामध्ये अंधार थोडा पडले दिसत त्या ठिकाणी बसून पूर्वी माणसं कशात चुचुक्याने खेळत होती, पण आज तो खेळ राहिला नाही. गांजा चरसचा खेळ सरेआम शहरामध्ये चाललेला आहे. लोकांचं जीवन उद्ध्वस्त व्हायला लागलेलं आहे. संसारात मातीमोल झालेला आहे आणि आज संपूर्ण लोकांचा जीव मेटी कुठेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये माझे मित्र सतीश साखळकर असतील, आमचे टिंगळे साहेब असतील, आमचे सावंत साहेब असतील, दादा सावंत, आमचे वळीवडे असतील, आमचे हे काटकर साहेब असतील, ह्या लोकांनी या कुठं विषय थांबला पाहिजे म्हणून आमच्या समाजाच्या लोकांशी संपर्क साधला आणि होणारा अन्याय आणि अत्याचाराची चिरफाड करून या सगळ्या सांगलीकर जनतेला न्याय मिळाला पाहिजे ही बाब लक्षात ठेवून त्यांनी सह्याची मोहीम राबवली. यामध्ये आमचा संपूर्ण मुस्लिम समाज आज खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर आहोत. व्यसनमुक्ती झाली पाहिजे, नशाबंदी झाली पाहिजे. शराब हे सारे बुराईयों की माँ है हे मोहम्मद पैगंबरांनी 1400 वर्षापूर्वीपासून कुराणात दिलेले आहे. तिथून हे प्रकट झालेलं आहे आणि आज देखील जो तणाव होतोय हे संपलं पाहिजे. यासाठी शांतीचा मार्ग लोकांनी आणलाय. त्याला शुभेच्छा देतो, त्यांना पाठिंबा देतो. भविष्यात त्यांनी जोरानं काम करावं ही आमची शुभेच्छा. सांगली शहरासह जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाची तस्करी, नशेच्या गोळ्या, गांजा आणि अनेक असे नशेचे पदार्थ आहेत, प्रकार आहेत की ज्यामुळं तरुणही पूर्ण बर्बाद झालेले दिसते. छोटे छोटी मुलं आज खून करताना दिसत आहेत नशेमध्ये आणि अशी विदारक परिस्थिती आता करीमभाईंनी पण मांडली त्यांच्या शब्दामध्ये. आणि सांगलीवरती असं भयावह वातावरण झालेलं आहे. नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे, पण प्रशासन म्हणते आम्ही इथं सर्व अलबेल आहे. सत्ताधाऱ्यांना त्याचे हप्ते जातात, प्रशासनाला हप्ते जातात, त्यामुळं कोण इकडे लक्ष द्यायला तयार नाही आहे. सगळे आपापलं घर, आपलं कुटुंब आणि आपण याच मध्ये सत्ताधारी आणि प्रशासन मुश्गुल आहे. तर अशा परिस्थितीत जनतेला वालीच नाही आणि मला तर वाईट वाटतं की विरोधक पण नाहीत यावेळेला. मग अशा परिस्थितीत आम्ही सर्वजणांनी मिळून भयमुक्त नशामुक्त एक समिती स्थापन केली. त्या संदर्भात सांगलीतून प्रचंड असा प्रतिसाद यायला लागलेला आहे. आज जवळजवळ 15,000 फॉर्म आमचे झाले. 15,000 नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. ही मोहीम आमची प्रशासनाच्या विरोधात आहे, ही मोहीम आमची सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, ही राजकीय नसून आम्ही या सांगली शहराला भयभीत जे झालेलं आहे त्याला भयापासून मुक्त करायचं आहे आणि सांगली शहर आम्हाला नशेतून मुक्त करायचं आहे. यासाठी वेळेतच सरकारने या प्रशासनाने याच्यावर पायबंद घालावा, ही संपूर्ण जिल्ह्यातला नशामुक्ती करावी. जी नशेचं सप्लाय करतायत त्यांना पकडावे, अन्यथा या अशा नागरिकांचा पाठिंबा वाढलेला आहे. एक दिवशी सांगलीमध्ये वेगळं काही चित्र बघायला मिळू नये प्रशासनाला एवढी विनंती करतो आणि प्रशासनानं ताबडतोब या नशाबंदी करावी. आणि आज आम्हाला या मस्जिदीमध्ये, आज मिरजमध्ये पण दर्ग्यामध्ये होतो आम्ही, संजयनगर करून आलो आणि आता इथं फौजदार गल्लीमध्ये आलो. तर मी या मुस्लिम बांधवाचे आपल्या माध्यमातून आभार मानतो की मोठ्या संख्येने यांनी आम्हाला या मोहिमेला पाठिंबा दिला आणि खरोखरच यांच्या पाठिंब्यामुळं ही मोहीम सक्सेस होईल एवढं आशा व्यक्त करतो आणि या सर्वांना धन्यवाद देतो. ह्या समस्त सांगलीकरांची नशा व भयमुक्त जी समिती आणि अभियान चालू आहे, ह्या अभियानाची आज सांगताना सांगलीकरांचा अभिमान वाटतो. जातीभेद सगळे विसरून ह्या ठिणगीचा वणवा पेटलेला आहे. ह्याचा दखल घेऊन राज्य सरकार असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल त्यांनी चेष्टेत न घेता आम्हाला या बाबतीत एवढा प्रतिसाद मिळत आहे. आज इथं मस्जिद असेल, परवा गणपती मंदिरासमोर असेल, रविवारी चर्च असेल, महिलांचा, आबालवृद्धांचा आणि युवकांचा एवढा प्रतिसाद मिळत आहे. ही जी ठिणगीची आज वणवा पेटला आहे, ह्याच्या सगळं आगीत भस्मसात व्हायच्या आधी ह्याच्यावर पायबंद घालावा एवढीच ह्या माध्यमातून आवाहन करतो.